रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठानिमित्त सर्वत्र जल्लोष साजरा होत आहे। या पार्श्वभूमीवर पुण्यातील लोहगाव येथील श्रीराम असोसिएट डिवाइन गार्डन येथे डोअर स्टेप स्कूल संस्थेच्या सहकार्याने सदर आज बांधकाम मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने बांधकाम साइटवर शाळा सुरू केली असून शालेय साहित्यही वितरित करण्यात आले। मैं राकेश अग्रवाल, श्रीराम एसोसिएट का डायरेक्टर। श्रीराम एसोसिएट के डायरेक्टर आज राम मंदिर की प्राण प्रतिष्ठा के पावन अवसर पर हम स्कूल के बच्चों को हमारी तरफ से ड्रेस गिफ्ट और हमारे जो लेबर हमारे उधर काम कर रहे हैं उन सबको हमने आज गिफ्ट दिए और स्कूल चालू किया बच्चों के लिए कि आज से वो स्कूल जाएंगे। उनके लिए हम सबको ड्रेस भी प्रोवाइड कर रहे हैं और इस राम मंदिर की जो इस पीढ़ी को आज हमारा नसीब है कि हमको ये राम मंदिर होते हुए दिख रहे हैं हम लोग। और इस बहुत खुशी का त्यौहार है आज का दिन और दिवाली से भी बड़ा पर्व है आज। और इस मौके पर हमने हमारे इधर फ्लैट लोगों को भी डिस्काउंट देके एक अच्छा सेल्स बुक करने की कोशिश की और हो भी रहा है, तो उसकी सबको शुभकामनाएं। कितने बच्चे? 18 बच्चे हैं अभी लेबर के। अभी धीरे धीरे वो 60 तक हो जाएंगे कि अभी तक बच्चे हम लेबर कैंप से जाके उनको लेके आ रहे हैं, तो बच्चे धीरे धीरे आएंगे। अभी तक कभी स्कूल में गए नहीं है वो लोग, तो धीरे धीरे करके आ रहे तो ज़्यादा 100 तक हो जाएंगे धीरे धीरे करके। मैडम आज सेंटर का बोला कुछ सोशल एक्टिविटी हाँ, बच्चे के बारे में थोड़ा सा बता दीजिए। मैं मिसेस रेखा राकेश अग्रवाल, श्रीराम एसोसिएट की डायरेक्टर। आज ये श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा के पावन अवसर पर हमने लेबर के बच्चों के लिए स्कूल चालू किया है और मुझे ये बोलते हुए बहुत गर्व हो रहा है कि मेरे पति इतना मतलब ख्याल रखते हैं लेबर के बच्चों का भी कि वो दिन भर साइट पर भटकते रहते हैं, तो वो न भटके इस कारण उन्होंने स्कूल चालू किया है और इसका मुझे बहुत गर्व है। जय श्री राम। बोला ना काजन बोलना है कुछ? ओके बोलो। नमस्ते, मेरा नाम रोहन राकेश अग्रवाल, मैं श्रीराम एसोसिएट्स का डायरेक्टर हूँ। मेरे डैड ने एक बहुत ही सुनहरा इनिशिएटिव लिया है आज के इस पावन दिन पर, जिसमें हम लेबर्स के बच्चों को एक एजुकेशन प्राप्त करा रहे हैं जो उनके पूरे जीवन में वो कर नहीं पाएंगे अगर वो उनके माता पिता के द्वारा करेंगे। तो हमें एक अपॉर्चुनिटी मिली है उन्हें ये एजुकेशन प्राप्त कराने की, जिसमें अगर वो थोड़ा बहुत भी पढ़ लिख पाते हैं तो आगे जाके उनकी इच्छा होगी कि हम ये काम भी करें, हम पढ़ाई करें और आगे जाके फ्यूचर में इंजीनियर वगैरह बने और एक अच्छा काम करें। जय श्री राम। नमस्ते, माझं नाव पौर्णिमा मुळे। डोअर स्टेप स्कूल फाउंडेशन ही आमची संस्था आहे। सुरुवात संस्थेची मुंबईपासून झाली, 1988 पासून सुरुवात झाली आणि पुण्यामध्ये 1993 पासून ही संस्था काम करते। मुख्यतः आम्ही वस्ती पातळीवरती आणि कन्स्ट्रक्शन साइटवरती जी लेबर असतात त्यांच्या मुलांबरोबर काम करतो। आमच्या इथे प्रोजेक्ट वेगवेगळे आहेत, जसं की कन्स्ट्रक्शन साइटवरती काम करतो, शाळांमध्ये आपण वाचन तास घेतो, कॉर्पोरेशनच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वाचन तास घेतले जातात। तसंच ज्या शाळांमध्ये ज्या वस्त्यांमध्ये मुलं राहतात स्लममध्ये काम केलं जातं आणि जिथे छोट्या छोट्या वस्ती आहेत, जसं की पांजरपोळ आहे, जिथे कोणीच पोहोचू शकत नाही, तिथे आम्ही आमची स्कूल ऑन व्हील अशी एक स्ट्रक्चर करून घेतलेलं आहे बसमध्ये आणि तिथे वर्ग चालविले जातात। आतापर्यंत जवळजवळ 60 कन्स्ट्रक्शन साइटला वर्ग चालू आहेत। तसंच सुरुवातीला एकच स्कूल ऑन व्हील होती, आता 10 स्कूल ऑन व्हील वरती आपण रोजचे एका स्कूल ऑन व्हील वरती रोजचे 4 वर्ग लागले जातात 2-2 तासाचे, असे मिळून 40 वर्ग आता चालू आहेत। त्याचबरोबर आम्ही जे काम करतो ते आहे की 0 ते 14 वर्ष वयोगटाबरोबर काम करतो। त्याच्यामध्ये 0 ते 3 वयोगटाबरोबर डे केअर चालविलं जातं। त्याच्यामध्ये मुलांचं चाइल्ड सायकोलॉजी डेव्हलपमेंटच्या कृती घेतल्या जातात दिवसभर आणि 3 ते 6 वयोगटाबरोबर बालवाडी घेतली जाते। पूर्व प्राथमिक जे शिक्षण आपण म्हणतो की सर्वांगीण विकास मुलांचा होणं गरजेचं आहे ते घेतलं जातं आणि 6 ते 14 वयोगटाबरोबर
त्यांच्याबरोबर पहिली दुसरीचा जो फोकस अभ्यास आहे तो घेतला जातो. पण हा अभ्यास घेत असताना डोअर स्टेपनी एक अशी टीचिंग टूल्स तयार केलेला आहे. त्या टीचिंग टूल्सवरून आपण मुलांना शिकवत असतो. 120 दिवसाचं आमचं टार्गेट आहे. 120 दिवसामध्ये मूल जोडाक्षर शिकलं पाहिजे अशा पद्धतीने ते टीचिंग टूल्स तयार केलेला आहे आणि अभ्यासक्रम तयार केलेला आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही मुलांबरोबर दिवसभराच्या ऍक्टिव्हिटी प्लॅन करतो आणि त्याप्रमाणे शिकवत असतो. आणि त्याचबरोबर आत्ता जे आम्हाला साईट दिलेले आहे, सरांनी साईट दिलेली आहे, राकेश सरांचं त्यासाठी मी मनपूर्वक आभार मानते की या मुलांसाठी आणि आत्ता ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला आणि मुलांना जसं इन्सेस केलेलं आहे की मुलांना कपडे दिलेले आहेत, ड्रेस दिलेले आहेत, ते जसं शिक्षणाबाबत जागृत आहेत तसेच जर सगळ्यांनी जागरूकता दाखवली तर आपल्या ज्या देशामध्ये आपण म्हणतो की मुलं शिक्षणापासून वंचित आहेत तर ती सुटणार नाहीत. आणि काही दिवसांनी नक्कीच जसं सरांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आहे, काही दिवसांनी नक्कीच सरांना या मुलांमध्ये प्रगती दिसणार आहे आणि कुठेतरी ही मुलं उंच भरारी घेताना दिसतीलच. तसंच ताई आता सांगतील. नमस्ते, माझं नाव आरती यादव. आपल्याकडं सध्या म्हणजे ह्या साईटवर जो आमचा वर्ग आहे डिवाइन गार्डनचा, तर तिथे मुलांना आपण 2 वेळचं खाऊ पण दिला जातो तिथे. आणि त्याचबरोबर मुलांचं त्यामध्ये आपण वजन उंची दर महिन्याला घेतोय. म्हणजे त्या म्हणजे जो खाऊ देतोय मुलांना त्यावरून त्या मुलांचं दर महिन्याला वजन वाढतंय की नाही हे पण पाहून कोणी म्हणजे याचा उद्देश हाच आहे की कुठलंही मूल कुपोषित राहू नये आणि त्यांना शिक्षण मिळावं. थँक्यू.